नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 2 एप्रिल 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतो. डेली न चुकता तुम्हाला बघायचं आहे. चला अत्यंत महत्त्वाचे जे डेली आपण 10 प्रश्न बघत असतो, हे 10 प्रश्न बघूयात आपण. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये छान पद्धतीने दिलेलं आहे. प्रश्न असा होता, नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने ताशी 275 किमी वेगाचे जगातील पहिले मालवाहू बुलेट ट्रेन लॉन्च केलेलं आहे? असा कारनामा करणारा जो काही देश आहे, तो देश आहे जपान. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. जपानची कंपनी आहे जी बुलेट ट्रेन बनवते, त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा, शिकानसेन कंपनी. पेपरला या कंपनीचं नाव तुम्हाला विचारू शकतात. कंपनीचं नाव आहे शिकानसेन कंपनी, लक्षात ठेवा. जपानची राजधानी काय असेल? टोकियो आहे. घ्या पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड भारताकडून झालेली आहे? भारताचे हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव आहे स्तुती प्रधान. पर्याय क्रमांक 1. स्तुती प्रधान हे कुठल्या राज्याचे असतील? हे सिक्कीम या राज्याचे आहेत. लक्षात ठेवा. ज्या सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. IMP. सिक्कीममध्ये एक 100वे भारतामधील विमानतळ देखील आहे, ज्याचं नाव नुकतंच चेंज करण्यात आलं. त्या विमानतळाचं नाव आहे पाक्योंग विमानतळ. क्वेश्चन विचारतील की पाक्योंग विमानतळ हे कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे पाक्योंग विमानतळ सिक्कीम राज्यामध्ये. कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याचं नवीन नाव आता काय ठेवण्यात आलेलं आहे? नवीन नाव सांगायचं आहे. आणि जे रंजना प्रकाश देसाई आहेत, हे भारताचे 8वे जो वेतन आयोग आहे, या 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? तर ते तर रंजना प्रकाश देसाई. रंजना प्रकाश देसाई लक्षात ठेवा. सिक्कीममधून आता युवा संसदसाठी, जागतिक युवा संसदसाठी भारताकडून निवड झालेली व्यक्ती आहे स्तुती प्रधान. आणि मग जागतिक युवा दिन हा कधी असतो? ज्याला जागतिक युवक दिन म्हटलं तरी काही हरकत नाही. हा असतो 12 तारखेला, 12 ऑगस्टला असतो. जागतिक युवक दिवस 12 ऑगस्टला असतो. आणि राष्ट्रीय जो युवा दिन आहे, राष्ट्रीय युवा दिन हा असतो स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारीला. 12 जानेवारी. चला पुढचा प्रश्न दुसरा महत्त्वाचा आहे. नुकत्याच ओपन AI कंपनीचे आशिया पॅसिफिकसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आली? ओपन AI कंपनी खूप चर्चेमध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा ओपन AI. आणि ज्या कंपनीनं काय बनवलं होतं? चॅट GPT बनवलं होतं. चॅट GPT. त्याला काय म्हणतो आपण? चॅट म्हणजे चॅट. ओके, चॅटिंग करतो आपण ते चॅट. GPTमध्ये जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. पेपरला येतं, फुल फॉर्म लक्षात ठेवा. चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर ओपन AI कंपनीने बनलेलं आहे. आणि याचं नवीन आता आशिया पॅसिफिकसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD बनले, तर त्यांचं नाव आहे किरण मनी. पर्याय क्रमांक 2. किरण मनी लक्षात ठेवा. एशिया पॅसिफिकसाठी मॅनेजिंग डायरेक्टर किरण मनी. आणि जो सध्या तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही सध्या लाईव्ह आहात, जो चॅनलवरती आपण रोज सकाळी चालू घडामोडी घेत असतो, तो म्हणजे यूट्यूब. ओके, या यूट्यूबचे CEO कोण असतील? तर ते नील मोहन. नील मोहन लक्षात ठेवा. अजय बांगा हे वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बांगा. आणि पी हरीश कोण असतील? हे येतं पर्वतनेनी हरेश. ओके, जो संयुक्त राष्ट्र संघटना आहे याच्यामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आहेत. स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश. स्थायी प्रतिनिधी लक्षात ठेवा. चॅट GPT IMP आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, नुकत्याच परदेशी खेळाडू म्हणून सर्वाधिक IPL चे सामने खेळण्याचा जो कायरन पोलार्ड, थोडक्यात किरण पोलार्ड म्हणतो आपण, पोलार्डचा विक्रम कोणी मोडीत काढला आहे? पोलार्डने साधारणतः 189 मॅच खेळले होते. ओके, भारताकडून नाही, हे IPL मध्ये बरं का, लक्षात ठेवा. IPL मध्ये कायरन पोलार्ड याचा विक्रम आता 190 मॅच खेळले. कोण? सुनील नरीन. पर्याय क्रमांक 3. 190 मॅच यांनी खेळलेलं आहे, लक्षात ठेवा. परदेशी खेळाडू बरं का, भारतीय खेळाडू नाही. भारतीय खेळाडूमध्ये विक्रम येतो महेंद्रसिंग धोनी यांचं. तो आपण पुढे बघूयात. 190 मॅच खेळले परवा. आणि कोणत्या IPLच्या संघाकडून खेळतात हे? KKR, कोलकाता नाईट रायडर्स. लक्षात ठेवा. आणि 190 मॅच जो आहे तो ते मुंबई इंडियन्सच्या विरोधात नुकतंच खेळलेलं आहे. सुनील नरीन लक्षात ठेवा. आणि सुनील नरीन हे कुठले आहेत? हे वेस्ट इंडिजचे आहेत. वेस्ट इंडिज लक्षात ठेवा. वेस्ट इंडिज हा देश नाही आहे. ओके, हा एक देशांचा ग्रुप आहे. ज्याला त्रिनिदाद व टोबॅगो असेल किंवा जमैका असेल,
हैती असेल, होंडुरास असेल, हे सगळे देश कुठे येतात? ह्या वेस्ट इंडिजमध्ये येतात. लक्षात ठेवा, वेस्ट इंडिज हा देश नाही. पेपरला येऊ शकतो. बघा, सुनील नरीनने 190 मॅच खेळलेले आहेत KKR कडून, आणि महेश धोनी हे भारतीय जर म्हटलं, ओके, भारतीय जर म्हटलं किंवा एकूण दोन्ही प्लेअर, परकीय पण असू द्या किंवा भारतीय असू द्या, त्याच्यामध्ये 278 मॅच खेळले आहेत महेंद्रसिंग धोनी. लक्षात ठेवा, महेंद्रसिंग धोनी नुकत्याच जो भीम UPI ना, भीम UPI, या भीम UPIचं ब्रँड अँबॅसेडर देखील बनले तर लक्षात ठेवा. महेंद्रसिंग धोनी, सुनील नरीन आणि MS धोनी. आणि नुकतंच 19वा IPL सुरू झालेला आहे आणि पहिली मॅच पार पडली ओके, RCB आणि हैदराबाद यांच्यामध्ये, सनरायझर्स हैदराबादमध्ये. घ्या 14 प्रश्न. नुकतेच आलेले शहर में गाव हे पुस्तक कोणाचे आहे? शहर में गाव हे पुस्तक आहे एकता चव्हाण यांचं, पर्याय क्रमांक 4. एकता चव्हाण, शहर में गाव हे पुस्तक जसं तसं लक्षात ठेवा, पेपरला येऊ शकतो. काही जे नवीन पुस्तक आहेत जे नुकतंच प्रकाशित झाले होते त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जेणेकरून रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवायडेड इंडिया हे पुस्तक आहे रवी के मिश्रा यांचं. हार्ट लॅम्प हे पुस्तक आहे बानू मुश्ताक यांचं, ज्या पुरस्काराला त्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटलेला आहे, बानू मुश्ताक. अटल बिहारी वाजपेयी द एटर्नल स्टेट्समन हे पुस्तक आहे विजय गोयल यांचं. द सेज हू रिइमॅजिन हिंदुइझम, श्री नारायण गुरु हे पुस्तक आहे शशी थरूर यांचं. रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे पुस्तक आहे नवीन कुंडू यांचं. मॅडम प्रेसिडेंट हे पुस्तक आहे संदीप साहू यांचं. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक आहे डॉक्टर नीरज काकडिया यांचं. अबोव अँड बियॉन्ड हे पुस्तक आहे शिवकुमार मोहंका यांचं. चला पुढचा 5वा प्रश्न महत्वाचा. नुकत्याच आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन हा कधी साजरा केला जातो? ओके, झिरो वेस्ट शून्य कचरा म्हणतो आपण. शून्य कचरा दिवस कधी असतो दरवर्षी? हा असतो 30 मार्चला. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, 30 मार्च शून्य कचरा दिन. ओके, शून्य कचरा दिन IMP आहे. त्याला इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट म्हणतो आपण. आणि यंदा जो काही थीम आहे, याचा विषय आहे तो म्हणजे फूड वेस्ट आहे. ओके, अन्न आहे, अन्न, या अन्नाची नासाडी करता कामा नये. आणि जागतिक अन्न दिवस असतो 16 ऑक्टोबरला. जागतिक अन्न दिवस वेगळं 16 ऑक्टोबरला आहे. यंदाचं जो एक शून्य कचरा दिवस आहे त्याचं थीम जो आहे ना, तर तो आहे फूड वेस्ट, लक्षात ठेवा. आणि मार्च महिन्यात जे दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण शेवटचं टाकूयात. 1 मार्चला असतो दरवर्षी शून्य भेदभाव दिन किंवा जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला आहे राष्ट्रीय सुरक्षा दिन, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 7 मार्चला असतो राष्ट्रीय जनऔषधी दिवस. 8 मार्चला आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला असतो राष्ट्रीय उद्योग दिन किंवा आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन. 12 मार्चला आहे समता दिवस, जागतिक किडनी दिवस, जो मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार असतो. 13 मार्चचा दिवस असतो जागतिक झोप दिवस आणि जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला आहे जागतिक पाय दिवस किंवा जागतिक गणित दिन. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस, जागतिक आनंद दिवस आणि जागतिक फ्रेंच भाषा दिवस. 21 मार्चला असतो वन दिवस, कविता दिवस, जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आणि जागतिक हिमनदी संरक्षण दिवस, जो हिमनदी दिन 21 मार्चला असतो. 22 मार्चला जलदिवस आहे. त्यानंतर 22 मार्च जो आहे यंदाचं जलदिवसाचं वॉटर अँड जेंडर हे याचं थीम आहे या वर्षीचं, लक्षात ठेवा. वॉटर अँड जेंडर हे थीम आहे, वर्ल्ड वॉटर डे. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिवस, शहीद दिवस आणि जागतिक अस्वल दिवस पण असतो 23 मार्चलाच. 24 मार्चला आहे जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्चला असतो जागतिक रंगमंच दिवस. घ्या पुढचा प्रश्न महत्वाचा, 6वा प्रश्न. नुकत्याच सरकारने डॅश डॅश यांची सेबीमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी पूर्ण वेळ सदस्य म्हणून नुकतंच नियुक्ती केलेली आहे. सेबीमध्ये हे आता पूर्ण वेळ सदस्य बनले तर त्यांचं नाव काय असेल? तर त्यांचं नाव आहे KV रमणा मूर्ती, पर्याय क्रमांक 2. KV रमण मूर्ती, लक्षात ठेवा. KV रमण मूर्ती जे सेबीचे 3 वर्षासाठी हे आता काय बनले, तर सदस्य, पूर्ण वेळ सदस्य, बरं का, पूर्ण वेळ सदस्य बनलेले आहेत. सेबी ज्याला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो आपण, ज्याची स्थापना आहे 1988ची. लक्षात ठेवा, हेडक्वार्टर याचं मुंबईला आहे. तो मुंबईला आहे. कंट्रोल ठेवतं कशावरती, तर शेअर मार्केटवरती. संपूर्ण भारतामध्ये जो शेअर बाजार आहे ह्याच्यावरती कंट्रोल, नियंत्रण ठेवण्याचं काम कोणती संस्था करत असेल तर ते आहे सेबी. सेबीला वैधानिक दर्जा भेटला होता. सेबीला वैधानिक दर्जा भेटला आहे
कोणत्या वर्षी? तर ते 1992 मध्ये. 1992 मध्ये. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया लक्षात ठेवा 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांचं नियुक्ती करण्यात आलेलं आहे. ओके. सेबीमध्ये एकूण किती पूर्णवेळ सदस्य असतील? तर 4 सदस्य हे पूर्णवेळ असतात. 4 पूर्णवेळ सदस्य असतात. ओके. एक आहेत अमरजीत सिंग. हे काय विचारत नाही तुम्हाला तसंच सहज सांगतो. अमरजीत सिंग आहेत एक व्यक्ती. एक आहे कमलेश चंद्र वैष्णेय. कमलेश चंद्र वैष्णेय लक्षात ठेवा. त्यानंतर संदीप प्रधान. संदीप प्रधान हे तर आणि आता आहेत रमण मूर्ती. रमणा मूर्ती. हे 4 सदस्य झाले. मात्र सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? त्यांचं नाव आहे तुहिन कांत पांडे. तुहिन कांत पांडे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष आता माधवीपुरी बुच हे सेबीची पहिली महिला अध्यक्ष देखील बनलेल्या होत्या काही दिवसापूर्वी. ओके. लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. जो नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आहे NCBC म्हणतो आपण. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनले तर साध्वी निरंजन ज्योती. मेनका गुरुस्वामी हे बनलेचं LGBTQ समुदायातील पहिले खासदार भारतामधील. LGBTQ समुदायातील पहिल्या महिला खासदार कोण असतील? तर ते आता पहिले व्यक्ती खासदार कोण असतील? मेनका गुरुस्वामी. ओके. आणि भारतीय भूदलाचे नवीन उपप्रमुख बनले तर धीरज सेठ. धीरज सेठ या प्रश्नाचं उत्तर आहे KV रमणा मूर्ती. काही नियुक्त्या यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत किशोर मकवाना. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत अंतरसिंह आर्य. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष बनले तर इक्बाल सिंग लालपुरा. ट्रायचे नवीन अध्यक्ष आहेत अनिल कुमार लाहोटी. NSGचे प्रमुख आहेत B श्रीनिवासन. इरडईचे प्रमुख आहेत अजय सेठ आणि LICचे प्रमुख आहेत R दोरई स्वामी. पुढचा प्रश्न 7वा महत्त्वाचा आहे. नुकतेच बुरशीच्या जाळ्यांचा उलगडा केल्याबद्दल टायलर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? हे टायलर पुरस्कार जो आहे तो खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. जो बुरशीच्या जाळ्यांचा उलगडा करण्यासाठी किंवा हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार पर्यावरण कामगिरीसाठी देण्यात येत असतो. पर्यावरणामध्ये बेस्ट कामगिरी केलं असेल तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असतो. टायलर पुरस्कार लक्षात ठेवा 1973ला हा पुरस्कार प्रथम देण्यात आला होता. 1973ला पहिल्यांदा देण्यात आला टायलर पुरस्कार आणि यंदा भेटले आहे टोबी कियर्स यांना. पर्याय क्रमांक 4 टोबी कियर्स लक्षात ठेवा. पर्यावरण, विज्ञान, ऊर्जा आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा हा पुरस्कार देण्यात येत असतो. लक्षात ठेवा पर्यावरण विज्ञान थोडक्यात ऊर्जा आहे, आरोग्य आहे या क्षेत्रामध्ये बेस्ट कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो. लक्षात ठेवा. टोबी कियर्स यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पहिला जो पुरस्कार भेटला होता तो बॅरी कॉमनर यांना भेटला होता. पहिला पुरस्कार भेटलेला आहे टायलर पुरस्कार बॅरी कॉमनर. लक्षात ठेवलं तरी बेस्ट, नाही लक्षात ठेवलं तरी बेस्ट. ओके. लक्षात ठेवा. अच्छा, हा जो पुरस्कार टायलर पुरस्कार हा कोठे प्रदान करण्यात येत असतो? कोठे प्रदान करण्यात येत असतो? तर ते लॉस एंजल्स या ठिकाणी. लॉस एंजल्स या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. हा अमेरिकेमध्ये तो शहर लॉस एंजल्स या ठिकाणी जो पुरस्कार आहे ना अकॅडमी अवॉर्ड्स ज्याला आपण ऑस्कर पुरस्कार म्हणतो हे देखील याच ठिकाणी होत असतो. आणि लॉस एंजल्स या ठिकाणी 2028चे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा देखील होणार आहेत. ठीक आहे ना. लक्षात ठेवा लॉस एंजल्स IMP आहे. जर आपण थोडंसं नजर टाकलं तर दीपाली दास कोण बनले तर हे CAA जो कायदा आहे 2019चा की सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणतो आपण. यानुसार नागरिकत्व मिळवणारी पहिली परदेशी व्यक्ती म्हणतो मी. नागरिकत्व भेटलेलं आहे ना पहिले परदेशी व्यक्ती कोण असतील? दीपाली दास. ओके. आणि अर्पिता पात्रा हे कोण येतं? हे संपूर्ण जगातील सर्वात उंच जो काही जागृत ज्वालामुखी आहे. जागृत ज्वालामुखी ज्याचं नाव आहे ओजोस डेल सलाडो हे सर करणारे व्यक्ती कोण बनले असतील? अर्पिता पात्रा. अर्पिता पात्रा. टायलर पुरस्कार विसरू नका जो भेटलेला आहे कुणाला? तर बायोलॉजिस्ट आहेत टोबी कियर्स यांना. एक नजर पुरस्कारावरती टाकूया आपण जाता जाता. UKच्या प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार 2026 भेटल्या ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 भेटलेला आहे कावेह मदानी यांना. फ्रान्सच्या प्रतिष्ठित लिजन डी ऑनर पुरस्काराचा तिसरा सर्वोच्च सन्मान भेटलेला आहे कमांडर हे पदक जावेद अशरफ यांना. 35वा सरस्वती सन्मान 2026 ने सन्मान करण्यात येणार आहे रामकुमार मुखोपाध्याय यांना. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अवॉर्ड 2026 पुरस्कार भेटलेला आहे फ्लाइंग रोडेंट या चित्राला. 38वा पुण्यभूषण पुरस्कार भेटला आहे अमय फिरोदिया यांना.
आणि ब्रिटनच्या नाईटहूड किताबाने सन्मान करण्यात आले एन चंद्रशेखरन यांना. घ्या पुढचा प्रश्न महत्त्वाचा. 8वा प्रश्न. नुकत्याच वर्ल्ड आर्चरीने पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? वर्ल्ड पॅरा आर्चर. पॅरा आर्चर म्हटलं की भारताचे एकच धबधबा, एकच नाव, ते म्हणजेच शीतल देवी. पर्याय क्रमांक 3. शीतल देवी हे जम्मू काश्मीरची व्यक्ती आहेत, लक्षात ठेवा. जम्मू आणि काश्मीरची व्यक्ती आहेत. ऑलिम्पिकमध्ये देखील यांना, पॅरा ऑलिम्पिकमध्ये देखील यांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे. म्हणजे दोन्ही हात नाही त्यांना, ओके, हे दोन्ही हात नाही त्यांना, तरी पण पायाने हे आर्चरी करताना गोल्ड मेडल जिंकले आहेत, लक्षात ठेवा. पॅरा आर्चर ऑफ द इयर शीतल देवी. दीपिका कुमार यांचा संबंध पण विचारतील, हे पण आर्चरीच करतात. दीपिका कुमार यांचा संबंध आर्चरीशी आहे. भवानी देवी मात्र तलवारबाजी आहेत. तलवारबाजी भवानी देवी, लक्षात ठेवा. आणि अमृता पुजारी नुकतंच जो काय 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे, 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा याची विजेते कोण असतील तर ते येतं अमृता पुजारी, कोल्हापूरचे आहेत, ज्यांनी वेदिका सासने यांना हरवून जिंकले आहे. 9वा प्रश्न बघा पुढचा. नुकत्याच आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन, ज्याला आपण अमर म्हणतो आपण, हा अमर जो कोर्स आहे तो यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी नुकतंच कोण बनलेले आहेत? ओके, हा खूप महत्त्वाचा आहे पुरस्कार किंवा कोर्स म्हणा. खूप अवघड, कठीणातनं कठीण, मानसिकपणे आणि शारीरिकदृष्ट्या पण हा कोर्स पूर्ण करण्यात येत असतो पुणे या ठिकाणी. ओके, पुणे या ठिकाणी हा कोर्स होत असतो आणि यांचं नाव आहे दीक्षा त्रिपाठी. पर्याय क्रमांक 1. दीक्षा त्रिपाठी, लक्षात ठेवा. यांनी हा जो काही कोर्स आहे तो कोर्स नुकतंच पूर्ण केलेला आहे. दीक्षा त्रिपाठी. चला पुढचा अंतिम 10वा प्रश्न. दरवर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? ऑटिझम, ज्याला आपण स्वमग्नता म्हणतो आपण, स्वमग्नता दिन मराठीमध्ये ऑटिझम जागरूकता दिवस हा कधी असतो? हा असतो दरवर्षी 2 एप्रिलला. पर्याय क्रमांक 3. 2 एप्रिल, लक्षात ठेवा. 2 एप्रिल, 2 एप्रिलला ऑटिझम अवेअरनेस डे असतो दरवर्षी, लक्षात ठेवायचं आहे. 2 एप्रिल, ओके. ऑटिझम जागृती दिन म्हणून साजरा केला जातो. ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी स्वीकृती, समर्थन आणि समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने या दिवसाची स्थापना केली आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस, म्हणजेच कुठला, 2 एप्रिल हाच दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन म्हणूनही साजरा केला जात असतो, लक्षात ठेवा. आणि 2026ला 2 एप्रिल हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा केला जाणार आहे. ओके, परंतु हे लक्षात ठेवा, बाल पुस्तक दिवस आणि ऑटिझम जागृती दिवस 2 एप्रिलला असतो. हे होते अत्यंत महत्त्वाचे आजचे चालू घडामोडीचे सुपर डुपर हिट प्रश्न. कालच्या प्रश्नाचं एक नजर आपण टाकूयात, जेणेकरून रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. रिव्हिजन शेवटपर्यंत बघायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणार आहे. चला बघत आपण. नुकतेच सागरी आपत्कालीन प्रतिसादासाठी कोणत्या ठिकाणी अदानी कंपनीने भारतातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज सुरू केले आहे? तर हे 2 पोर्ट आहेत, दिघी पोर्ट व गोपालपूर पोर्ट. नुकतेच वर्धमान महावीर यांच्या जन्म कल्याणक समारंभात 31 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी सम्राट संप्रती संग्रहालय उद्घाटन करण्यात आले? कोबा तीर्थ, गांधीनगर, गुजरातमध्ये. नुकतेच प्रसिद्ध बॅडमिंटनपटू कॅरोलिना मारिनने निवृत्तीची घोषणा केली असून ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते स्पेनचे. प्रतिष्ठित एबेल पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आला असेल? गेर्ड फाल्टिंग यांना. नुकतेच वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीग 2026च्या क्रीडा आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे येतं सौरभ घोषाल. भारतात नव्याने स्थापन झालेल्या पहिल्या राष्ट्रीय दंत आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे येतं डॉक्टर संजय तिवारी. कोणत्या देशाने इयत्ता 5वी पर्यंतच्या शालेय परीक्षा रद्द केल्या आहेत? नेपाळ. जागतिक पियानो दिन दरवर्षी कधी असतो? हा असतो 29 मार्चला, म्हणजेच या वर्षी साजरा करण्यात आला 29 मार्चला. बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला आयुक्त बनले तर अश्विनी भिडे. आणि इराण युद्धाचा परिणाम म्हणून केवळ 40 दिवसांची इंधन शिल्लक असताना राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश बनला आहे फिलिपाईन्स. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता द्यायचं आहे. नुकतेच भारतातील पहिले LPG ATM मशीन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. आपण या प्रश्नाचं उत्तर डिटेलमध्ये उद्या बघणारच आहोत. जाता आता जो आपलं अनुभव स्टडी ऑफिशियल नावाचा जो काही टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनल नक्कीच तुम्हाला जॉईन करायचं आहे. ओके, लिंक कमेंट बॉक्समध्ये
एकदा चेक करा. अनुभव स्टडीचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन पण तुम्ही Google Play Storeवर जाऊन इन्स्टॉल करा. ज्या ठिकाणी आपलं स्पेशल कोर्सेस वगैरे आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता. तुमची जी काही तयारी आहे, जी-केची तयारी करू शकता. हा आपला Instagramचा आयडी आहे. Instagramवरती देखील नंतर तुम्ही फॉलो करू शकता आणि आपलं जो YouTube चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. ओके. चला इथं थांबूयात आपण. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. हे आपले 3 पुस्तकं आहेत. राजगुरू, नादवर्दीचा 390ला आहे. स्वप्नपूर्ती 340ला आहे. ऑफरमध्ये पुस्तक आहेत सध्या. लक्षात ठेवा. ऑफरसाठी ह्या नंबरला मेसेज करू शकता. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात उद्याच्या सकाळच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक यू. जय हिंद.